चारा शिल्लक आता आम्ही 3 महिन्याचा चारा आमचा शिल्लक घरपोच झाला आहे. 3 महिने 6 ते 7 रुपये वाढतात. एका म्हशीमुळे 200 लिटरला म्हैस एक ठेवली त्यासाठी क्वालिटी वाढवायला. 10 गाय मागं एक म्हशीचं दूध वापरतो त्यात. हा व्यवसाय आता परवडत नाही. म्हणजे आजची जर परिस्थिती बघितली वेगळे वेगळे दर आहेत. काही ठिकाणी 25 रुपये, काही 27 आहे, काही 30 आहे. हा धंदा तुम्ही परवडण्यासाठी काय केले? आम्ही काय असं म्हणजे स्वतःच आपटायचं. आपण शेण आपल्या शेतीसाठी वापरायचं. आता ऊस आमचा हे 100 टनाच्या पुढेच म्हणजे उत्पन्न त्याचं निघतं एकरी. आता रिवर्स आले ती कशामुळं? शेणखतच टाकायचं नाही, शेणखत विकायचं. ती विकायचं नाही. आपण आपल्या शेतीला कसं उत्पन्न जास्त वाढून मिळेल, मका कशी जास्त निघेल, ऊस कसा जास्त निघेल, ते शेणातून त्याचंही बघायचं. शिवाय दुधाचं बी दर चांगला मिळतोय आम्हाला. 30-32 रुपये दर मिळतोय. ते मिळून पुन्हा हे बी उत्पन्न चांगलं मिळतंय ना शेतीमधलं. बरोबर. गायांमुळे उत्पादन वाढतंय, महत्वाचा खर्च कमी होतोय. बरोबर. सांगाल हे व्यवसाय तुम्ही किती वर्ष झालं करताय? आम्ही चांगलं त्या वडिलांनी आमच्या 30 वर्ष झालं व्यवसाय केला. आम्ही 10-15 वर्ष झालं आम्ही त्यांच्या पाठीमागं चालवलंय. पण आम्हाला अनुभव त्यांनी दिला. आम्ही त्यांच्या पाठीमागं काय चेंजिंग बदल होतील तसं आम्ही बदल करत करत चालवलंय. बरोबर. काय बदल केला? काय आता हार्वेस्टिंग असं मशीन किंवा ही शेणखत ही बाहेर विकायचं, ती विकत नाही, शेतीसाठीच वापरायचं. असे बदल करत गायी घ्यायच्या म्हणलं तरी आपल्या शेतकऱ्यांकडूनच घ्यायच्या. बाहेरच्या गायी घ्यायच्या नाही त्या. म्हणजे का घ्यायच्या नाहीत बाहेरच्या गायी? हे असं ती काय मग जास्त दुधाच्या गायी घेतल्या तर आपल्याला ती परवडत नाही. मापात लिमिटेड 20 ते 25 लिटरची गाय घ्यायची. ती लिमिटेडमध्ये आजार नाहीत, काय नाही, ते चालते सगळं. बरं. आता हे दुधाचं कलेक्शन किती आहे तुमचं? आता 200 लिटर दुधाचं कलेक्शन आहे. 10 गायीमध्ये 200 लिटर दूध काढतो. 10 गाय 200 लिटर. हो. बरं. म्हणजे प्रत्येक गाय 20 लिटर दूध देते. बरं. आणि मुक्त गोट्याचा काय तुम्हाला फायदा झाला? मुक्त गोट्याचा फायदा ही काय म्हणजे आजार, मस्टाडेज असे त्याचे फायदे भरपूर झाले. गायला फ्रेश जागेवर बसता येतं. आपल्याला चारा वाढवायचं म्हणलं तर पाचट टाकून, म्हणजे शेण वाढवायचं म्हणलं तर पाचट टाकून शेण आपल्याला वाढवता येतं. रानातून जे आपण पेटवून देतो पाचट, ते सगळं गाणगुण सगळी मुक्त गोट्यामध्ये टाकता येते. बरं. आणि आजारपणासाठी काय करता तुम्ही? मुक्त गोट्याच म्हणजे जास्त प्रमाणात. म्हणजे मुक्त गोट्यामुळे आजारीच पडत नाही. हा व्यवसाय आता परवडत नाही. म्हणजे आजची जर परिस्थिती बघितली वेगळे वेगळे दर आहेत. काही ठिकाणी 25 रुपये, काही 27 आहे, काही 30 आहे, काही 32 आहे. क्वालिटीवरती सगळं निघालेलं आहे. म्हणजे सगळं क्वालिटी बघूनच चाललेलं आहे. पण ती क्वालिटीच दिली पाहिजे ना शेतकऱ्यांनी. जे दूध व्यावसायिक आहेत त्यांनी डेअरीवाल्यांना क्वालिटी देऊन त्याचा म्हणजे फायदाच घेतला पाहिजे. म्हणजे की क्वालिटीवरती लक्ष दिलं पाहिजे. क्वांटिटी जास्त काढण्यापेक्षा क्वालिटीचं दूध काढणं महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे दुधाचे दर कमी झाले तरी फॅट आणि डिग्रीवरती तुम्ही दर जास्त घेऊ शकतो. बरोबर. पण याच्यासाठी काय केलं? म्हणजे काय उपाययोजना? आम्ही काय म्हणजे असं चारा, आपल्या मक्याचा चारा किंवा पेंडीचं प्रमाण केलं, पण मका जास्त प्रमाणात आम्ही वापरतोय. बरं. आता ही मका म्हैस एक ठेवली त्यासाठी क्वालिटी वाढवायला. 10 गाय मागं एक म्हशीचं दूध वापरतो त्यात. 10 गाय मागं एका म्हशीचं एक दूध वापर. किती लिटर देते म्हैस दूध? 6 ते 12 लिटर दूध देते म्हशीचं दूध. बरं. सगळं दूध तुम्ही त्या गायच्या दुधामध्ये 200 लिटर मध्ये वापरतो. 12 लिटर दूध. त्याचं तेवढं असं जर गायींच नुसतं घातलं तर 25-26 रुपये दूध दर बसतो. बरं. आणि म्हशीचं दूध तेवढं 12 लिटर टाकलं तर 30-32-33 रुपये सरासरी दर बसतो. तेवढं 6 ते 7 रुपये वाढतात एका म्हशीमुळे 200 लिटरला. बरं. ते असं वाही होत नाहीत ना. मग असा दर वेगळा काढून बघितला का दुधाचा? बघितला ना. गायीचं बघितलं तर 25 ते 26 रुपये बसतोय. म्हशीचं टाकल्यावर 32 ते 33 रुपये दर बसतोय. आणि नुसतं म्हशीचं घातलं तर आपल्याला 30 ते 40 ते 50 रुपये बसतोय. बरं. मग असं 200 लिटरला दर वाढतोय का ते म्हणजे असं बघितलं आम्ही त्याचा हिशोब. कारण तो पण ताळमेळ करणं महत्वाचं आहे ना. बरोबर. आता तुम्ही हे मका केली, हे मकेचं तुमचं क्षेत्र आहे, तर मुरघासासाठी तुम्ही एवढं क्षेत्र गुंतवलंय, तर आता वापरताय तुम्ही, तर एवढं क्षेत्र वापरून धंदा परवडतोय का तुम्हाला? हो, परवडतोय ना. शेणखत सगळंच धरलं, आपलं दुधाचा दर ते सगळं काढलं तर परवडतोय. आणि स्वतः आपण मजुरी आपण स्वतः करतोय, मालक स्वतः आपण असल्यामुळं म्हणजे मजुराचा खर्च वाचतोय. आता किती गाय आहेत आणि किती मजूर आहेत? सगळे आमच्या सगळ्या 25 लहान मोठी सगळे 25 आहेत. कालवडी 5-6 आहेत त्या, 10-20 गाय आहेत त्या. आणि म्हणजे दुधाच्या काय बिगर दुधाच्या काय अशा त्याचं हे ठेवलेलं आहे.
आणि मग यातून तुम्ही कसं चक्र चालवता, म्हणजे की उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, का जशा गाय माझावरती येतात तशा? तसे भरतोय. 2-2.5-3 महिन्याला गाय माझं आली की लगे भरून टाकतोय. बर. थोडं मागं पुढं होतात पण लागून निघतात. हा 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 हा. साधारण किती काळ गाय दूध देतात जास्त? एक 5 ते 6 महिने दूध रेग्युलर दूध देतात. बर. पुढचे जे 2 ते 3 महिने आहेत ना ते कमी त्याची हे होत जाते 2 ते 3 महिन्यात. बर. आपल्याला 2 महिनेच तिचं रिक्स द्यावं लागते ना, तेवढ्यात आठवतो आपण 7व्या महिन्यात. बर. आता या क्षेत्रामध्ये तुम्ही मका केली, आता याच्यात परत तुम्ही मकाच करणार का? मकाच करणार आहे. पण आता मकीच्या शेतात मका जर केली तर ना आपण ती काय मग शेणखत भरपूर वापरतो. हा, येते मक्याच्या पिकात. म्हणजे एवढंच उत्पन्न आता निघाले, एवढंच उत्पन्न परत पण निघतं. किती एकरी शेण घालता याला? तरी एकरी 6 ते 7 किलो एकरी शेण घालतो. बर. म्हणजे की दुधाच्या व्यवसायामुळे तुमची जमीन पण पिकते चांगली. बरोबर. म्हणजे ह्या छुप्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात घेतल्या पाहिजे. बरोबर. नुसतं दूधच काढायचं किंवा विकत चारा आणून दूध काढायचं ते बी नाही ना. विकतचं बी पुढचं बघितलं पाहिजे, किती म्हणजे आपण ह्याचा घेतला पाहिजे चारा त्याची, त्यात बी परवडलं पाहिजे. बरोबर. पण आता आपला हा व्यवसाय चांगला होण्यासाठी आसपासच्या शेतीकडे किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे जाता का तुम्ही? विजिट करता कधी? नाही, आता कसं व्यवसाय आपलं स्वतःचं ट्रॅक्टरचं किंवा शेतीतलं असल्यामुळे वेळ एवढा भेटत नाही, तरी जातो आम्ही. थोडं वेगळं काय असलं तर बघण्यासाठी आम्ही जातो. आपल्याला घेण्याचं काय म्हणजे गोष्टी घेतो आम्ही. बरं. दिवसभराचं कसं तुमचं दिनक्रम चालतो याचा? सकाळचं मी 4:30ला स्वतः उठतो. 4:30ला उठून मुक्त गोठा असल्यामुळं गायी सगळ्या मोकळ्या असतात, त्यामुळे शेणाचा विषयच नाही. सकाळचं उठल्यानंतर आम्ही ते गायी सगळ्या पेंट टाकली की गोठ्यामध्ये जातात. ते सगळ्या गुतवतो. गुतवल्या की म्हणजे दाहरेलाच थोडक्यात सकाळची 4:30 वाजता घेतो आम्ही. बर. 4:30 वाजता? 4:30 वाजता. बर. आणि कुठलाही मजूर नाही? अजिबात नाही. ते सकाळचं ते 6 वाजेपर्यंत पूर्ण सगळ्या धारा होतात माझ्या. आता हे मजूर नसल्यामुळं काय फायदा होतोय? मजूर नसल्यामुळे ते काय मग आपले स्वतः लक्ष राहतं. गाय विटवर आली, आजारी पडली, आजारी पडतच नाहीत पण म्हणजे किंवा मास्टरडेस झाला, कासव सूज आलेली, ती स्वतः आपण लक्ष देतो. चाल ढकल करत नाही. गडी कसं सांगितलं मालकाला, मालक बाहेर असला ते येऊन त्याच्यावर लक्ष घालायचं, ते होत नाही. बरोबर. म्हणजे गायला जास्त प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे औषध उपचाराचा खर्च वाचतोय. बरोबर. आणि आपण काहीतरी आपल्याला पण पगार जास्त मिळतोय काम केलेल्याचा. तेच बरोबर. आपलं सगळं लक्ष राहतंय. म्हणजे व्यवसाय वाढीसाठी मालकानं आबदणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता म्हणजे की ज्या काही गाय आहेत तुमच्या, तर या गायींची प्रकृती चांगली राहण्यासाठी पेंड म्हणजे ज्याला पशुखाद्य म्हणतो वापरावंच लागतं. तर ह्याचा खूप महत्वाचा रोल आहे. कुठलं वापरता किंवा याला काय अजून एक्स्ट्रा? आता पंजाबची जी पेंड आहे ती वापरतो. आम्हाला 1500-1600 रुपयाला बॅग बसते. 1600 पुढे कॉस्ट, कारण की प्रमाण जास्त, रेटचं प्रमाण जास्त झालंय. पण आपण बी त्यात थोडी काटगाट करून ते चालवावं लागते. आता मुरघास निघालाय, त्याच्यावर जास्त प्रमाणात कसं दूध निघल, पेंड कसं कमी होईल ते पण बघावं लागते. नुसतं पेंडीवरती आता गडी ठेवला आपण तर ते पेंडीवरतीच दूध काढणार. बरोबर. ते सगळंच बघावं लागतं ना. आता हे मक्याचा आपण मुरघास करतोय, किती गरजेचा वाटतोय तुम्हाला हा मुरघास? भरपूर गरजेचं आहे. आता इथून पुढं कष्ट कमी, म्हणजे चारा शिल्लक, आता आम्ही 3 महिन्याचा चारा आमचा शिल्लक घरपोच झाला. बर. 3 महिने पण आम्हाला दुसरी मका येतो तेच वापरतो आम्ही. दुसरी मका येईपर्यंत मुरघास वापरतो. आता मुरघास करण्यासाठी काय करताय तुम्ही? मुरघास आम्ही तर बंकर बांधलेत ना. बर. म्हणजे बंकर मध्ये जाऊन खाली पॅकिंग झालं की पॅक करून आता एक बंकर भरतोय आणि एक बंकर आता फोडण्यासाठी रेडी झालाय. ते आता फोडायचा आणि दुसरा भरतोय. बरोबर. म्हणजे एक संपत यायच्या अगोदर किती दिवस दुसरा भरता तुम्ही? आता म्हणजे ती काय मग गॅप तेवढा एक 15 दिवसाचा गॅप पडतो. अच्छा. किती टन लागतो मुरघास तुम्हाला? आम्हाला एका बंकरला 2.5 ते 3 एकर लागतो. एका बंकर मध्ये बसतो 2.5 एकराचा मकाचा का? बसतो.